अवघी दोंदुंगले शिवजन्मभूमी अवघी दोंदुंगले डाव्या पवित्रावरती पैलवान बाळा दीक्षे उजव्या पवित्रावरती पैलवान हर्षवर्धन सदगीर 2018 महाराष्ट्र केसरी आहे तर दुसरा 2019 चा महाराष्ट्र केसरी आहे। हे कुस्ती मैदान खऱ्या अर्थानं सांगायचं मला किती झालं या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका कुस्ती संघ अध्यक्ष जन्मभूमी त्याचा अहिल्यानगर जिल्हा परंतु कर्मभूमी त्याची नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळतो। 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी किताबाचा मान दिला तर समोर पहिलं अपेक्षे कुस्ती आगार सोलापूर जिल्हा करमाळा तालुका आणि खडकी नावाचं छोटंसं गाव आहे। त्याचे वडील आदमबाई शेख पंढरपूरच्या माझा मुलगा जर महाराष्ट्र केसरी झाला तर तुझी पुणे ते पंढरपूर पायवारी करील असं साकडं घातलं आणि विठुरायाने त्यांची हाक ऐकली आणि 2018 महाराष्ट्र केसरी झाला पहिला भारत शेख शानदार मुक्कामी पैलवान अभिजित कट्टेवरती विजय संपादन केला तर दुसऱ्या बाजूला पैलवान हर्षवर्धन सदगीर जोडते मंडळी 2019 चे अधिवेशन पुणे गाडीमध्ये मुक्कामी झालं। तालमीत कुस्ती आणि शिवभाऊ पैलवान शर्यतीवरती विजय संपादन केला। रणांगणामध्ये शत्रुत्व कसं असतं आणि रणांगणाच्या बाहेर मित्रत्व कसं असतं हे ज्या पैलवान संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं तो एक कोणी पैलवान हर्षवर्धन सदगीर आखाड्यावरती लढतोय मंडळी। कुस्ती झाली तिथे पैलवान शर्यत शर्यतीला खांद्यावरती घेतलं कुस्तीच्या वेळेला कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेला दोस्ती एक शांत आणि संयमी पैलवान हर्षवर्धन सदगीर सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत शेळी गटामध्ये पदकाचा मानकरी आहे। महाराष्ट्राच्या कुस्तीतील 2 ठाणे वाघ एकमेकांवरती तुटून पडले आहेत मंडळी। 2 मानवी वाघ लढतात वाघ सिंगाची लढत शिवजन्मभूमीमध्ये 19 फेब्रुवारी 1636 ला काय झालं शिवनेरी महाराष्ट्राच्या मध्य संरक्षणासाठी राजा छत्रपती शिवराय जन्माला आला। संघर्ष योद्धा शरददादा युवा मंच संतोष वाघ यांच्याकडून चालू कुस्तीवरती 2000 रुपयाचे बक्षीस राजाभाऊ कारकर यांच्याकडून 2000 रुपये संतोष सचिन यांच्याकडून 2000 रुपये अविनाश केडरे यांच्याकडून 2000 रुपये बाळासाहेब सोनवणे यांच्याकडून 2000 अंकुश कमल यांच्याकडून 2000 गणेशदादा रायकर यांच्याकडून 1000 आणि जयशिक्षण डोळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आले। वा एकरी पडावण्याचा प्रयत्न दरम्यान कुस्ती केलेला सत्कर्मी दान जीवनामध्ये करावं लागते परीक्षेत ठिकाणं पैसे परंतु ठार कुठे करायचे झाड आणि भाल असते आपला जुन्नर तालुका आणि छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी 2 मानवी वाघ एकमेकांवरती तुटून पडले। शिवनेर केसरी विधावाची गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार म्हणून सांगितलं या वर्षीचं कुस्ती मैदान जरा वेगळं आहे। दरवर्षी कुस्ती मैदान होत असतं परंतु असं नव्हे 2 महाराष्ट्र केसरी लढतात आखाड्यावरती दोन्ही अतिशय विनयशील आणि नम्र पैलवान आहेत। विनयशील आणि नम्रता पैलवानाच्या गळ्यात डागराव हो पट काढला आणि कब्जा घेतला पैलवान हर्षवर्धन सदगीर कोपराचा गुट्टा मानेवरती खेळतोय पैलवान बाळापेक्षाचा कब्जा घेतलेला आहे। हर्षवर्धन सदगीर हा पैलवान 1999 च्या अर्जुनवीर काकासाहेब पवारांचा पट्टा आणि छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंदाच्या पवारांचा पट्टा आहे। हा पैलवान दरम्यान कुस्ती कडेला तर पैलवान बाळापेक्षे मच्छिंद्र आखाडा पुण्याला सराव करतो असताना गौरवभाऊ आंधळ्यांचा पट्टा आहे। या दोघांनाही सद्गुरू लाभले आहेत मंडळी। सद्गुरू सारखा असता पाठीला का इतरांचा लेखा कोण करी मग राजाची गंध काय भीक मागे मनाची आजोबी सिद्धी पळे राजाची राणी कधी भीक मागत नाही तथा सच्चा सद्गुरूच्या रागाची वाज आणत्या मंडळी जीवनामध्ये कब्जा घेता पैलवान हर्षवर्धन सदगीरनं जबरदस्त बघा व्यक्ती समोर कुस्तीतला खरी म्हणून ज्या पैलवानची ओळख आहे असा पैलवान भालापेक्षा काय 2 मानवी वाघ म्हणतो वाघ सिंगाची लढत छत्रपती
छत्रपती शिवराय एका राजानं सगळ्यांचं कसे संपूर्ण जगाला दाखवून दिलं महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय आणि मोडी करण्याचा मनसुबा पैलवान हर्षवर्धन साठे जबरदस्त बघायला भेटते. एक मिनिट कुस्तीला म्हणतात राष्ट्रीय कुस्ती पंचायत सचिन मुंडे जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री जगन्नाथ कोराळे धमाळे सर सचिव विलास कदम सर आणि कालार प्रेक्षकचा कब्जा घेता पहिला हर्षवर्धन साठेनं जुन्नर तालुका आपला माणूस मान्य शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून श्वास आजचा हा भले भले टाळ्या वाजवली जाण्यासाठी खाली वाजव खाली वाजव हा जवान होतो जर आपल्या मानेमध्ये पाहिलं तर कारवाई दिसते नाही का. कुस्ती इतकी सोपी नाही. कुस्ती एक अखंड तपश्चर्या आहे. कुस्ती एक खडतर साधना आहे मंडळी. लोकराजा राजश्री शाहू कुस्तीला राजाश्रय होता. राजाश्रयातून कुस्ती लोकाश्रयामध्ये आली आणि लोकाश्रयाच्या काळामध्ये काही दामोदर व्यक्तींच्या जीवावरती महाराष्ट्राची कुस्ती करा अजूनही जिवंत आहे. कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवतोय. दोन बलाढ्य वाघ एकमेकांना भिडले. हर्षवर्धन साठे पैलवान होणार अपेक्षे कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवलाय. शांत डोक्याने दुसऱ्याचं ऑपरेशन करणारा एक डॉक्टरला खाण्यावरती लढतोय. अतिशय शांत शैली पैलवान हर्षवर्धन साठे. नम्रता पैलवानच्या घराचा दागिना आहे. तो त्याचा शृंगार आहे. ताट असते माण्याचं लक्षण आहे. नम्र झाले होता तयाने कोंडिल्यानंतर मोडी करण्याचा प्रयत्न आहे समोर. मोडी खासियत कुणाची ज्या पैलवाननं भारत देशाला पदक मिळवून दिलं ऑलिम्पिक मध्ये. योगेश्वर दत्ताची खासियत मोडी नावाची ज्या पैलवानं ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिलं या भारत देशाला. हे पहा पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी असत त्यांना विनंती आहे ताबडतोब विलंब मैदान दिलीप साहेब आणि त्यांच्या कोण सहकारी असतील तर त्यांना विनंती आहे आपले आरोग्य विभागातील सहकार्यांना मैदानात पाठवायचा. सर्वांनी शांतता राखायचे. पंचायत समितीचे आरोग्य टीम डॉक्टर साहेबांना सन्माननीय डॉक्टर साहेबांचं मनापासून अभिनंदन. मी मगाशी सांगतो कुस्तीत देव आणि दैवा देवाला असं एक मात्र आहे मंडळी तसे दैवाला दोन मात्रे आहेत. ज्याला दुखापत होते त्याला समजत असलेल्या वेदना काय आहे. कुस्ती इतकी सोपी नाही. कुस्ती अखंड तपश्चर्यापासून राहा. कोणी कुस्तीचा निकाल लागला प्रेक्षक मंडळी कोणी जागा सोडू नका. कुस्तीचा निकाल लागणार प्रेक्षक मंडळी उतरू नका. सर्वांनी बसून घ्यायचं. हा बसून घ्यायची गदाय. कुस्तीचा निकाल लागणार आहे तुम्ही सर्वांनी बसून घ्या विनंती आहे तुम्हाला. दोन्ही हार जितीची पर्वा न करता लागणारे पैलवान आहे. शरददादा युवा मंचाच्या वतीनं सर्व उपस्थित शिवभक्तांचं आणि सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आलेल्या प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत. सर्व उद्योजक शहरातील आणि खरं तर
आजची या कुस्ती मैदानातील आणण्याचा फैसला सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व पैलवान मोठा कुस्ती आखाडा या ठिकाणी संपन्न होतो. खरं तर तालुक्याचा विजय असणारा आपला सर्वांचा नेता आपला माणूस शिवनेरीचे सौभाग्य शरदराव सोळ्यांच्या संकल्पनेतून हा कुस्ती समोर दोघं जण माती घ्या, दोघे माती घ्या, जरा आपण माती घ्या म्हटलं तर पवित्र माती महाराष्ट्राची माती आणि दोन्ही आपलेच पैलवान आहे. हार या जीत कोई बात नाही, लेकिन आपला आपला फर्ज आहे लढणारा पैलवान म्हणून पुन्हा वाळापेक्षा पुन्हा कमी सज्ज सर्वांनी शांतता राखा, बसूया. काय असते सवालासमोर पुन्हा हर्षवर्धन सर्वांनी खरं सोडून आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा कोकणाचा मुद्दा मानेवरती ठेवलाय. बापरे बाप करण्याचा प्रयत्न आहे तिथं. पैलवान हर्षवर्धन सारखी शिवनेर केसरी किताबाचा मानकरी आणि दोघांचे शिवनेर केसरी किताबाचा मानकरी पैलवान हर्षवर्धन सारखी छत्रपती शिवाजी महाराज की. गिर आहेत जे शिवनेरी केसरी या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. त्यांना गदा आहे तुमच्यासोबत. खरं तर शेवटी अगदी उत्कंठावर्धक क्षण होता ज्यावेळेस दोघांची तुमची फायनल डाव सुरू होता. पण आता तुम्ही गदा तर जिंकलेले, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची नेमकी? खरं तर सर्वप्रथम मी जुन्नरवासियांचं मी मनापासून धन्यवाद देतो की मला या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये मला या ठिकाणी आमंत्रित केलं कुस्ती खेळण्यासाठी आणि मानाची या ठिकाणची शिवनेरी केसरी कुस्ती मला लढण्यासाठी आमंत्रित केलं. सर्वप्रथम जुन्नर नागरिकांचे मनापासून कमिटीचे आभार मानतो. आणि ही जी कुस्ती शेवटची झाली, ही कुस्ती डावपेच चालू होते आणि त्या दरम्यान बालाराव शेख यांना माझा विरोधी पैलवान त्याला काही थोडक्यात दुखापत झाली आणि त्यांनी कुस्तीतून माघार घेतली आणि पंच कमिटीच्या निर्णयानुसार मला शिवनेरी केसरी गदाची देण्यात आली. खरं तर तुम्ही महाराष्ट्र केसरी मारलेली, पण आता शिवनेरी केसरी इथला आनंद काय वेगळा होता?
खरं तर मी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आलो आहे. मी याआधी असं फिरण्यासाठी पण कधी आलो नव्हतो, कारण टाईम भेटत नव्हता. आणि आज मला या ठिकाणी कुस्ती खेळण्यास मिळाली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो आणि या ठिकाणी गदा पण जिंकली. खूप म्हणजे मी नशीबवान मानतो मला स्वतःला. हां, ही कुस्ती कशा पद्धतीने तुम्हाला इथं अनुभव आला? म्हणजे वेगळा एक अनुभव येत होता. खरं तर मी या ठिकाणी जेव्हा गाडीत येत होतो त्यावेळेसच खरा वेगळा म्हणजे शिवरायांचे विचार मनात येत होते. एक वेगळा आनंद फील होत होता आणि एक वेगळा आनंद म्हणजे मनात होता. म्हणजे पहिल्यांदा पण बोललो जुन्नरवासियांचे, तसेच परत एकदा जे कुस्तीगीर संघ आहे या ठिकाणचा, कुस्तीगीर परिषद आहे ज्या ठिकाणची, त्यांचा बी मी मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी संधी दिली खेळण्यासाठी. नक्कीच. तर महाराष्ट्र केसरीचा एक आनंद वेगळा असतो, पण शिवनेरी केसरी हा जिंकल्यानंतर, ही गदा जिंकल्यानंतर सुद्धा त्यांचा एक वेगळा आनंद त्यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.